आणि त्यामुळे होतं काय की अमेरिकन संविधानामध्ये टोकाचा व्यक्तिवाद आहे. व्यक्ती ही द पर्सन इज इन एंड इन इटसेल्फ. व्यक्ती हा स्वतःमध्ये निहित आहे आणि तो त्याच्यामध्येच समाप्त होणार आहे. त्याच्यामुळे त्याचा सर्वोच्च विकास करण्याची संधी त्याला आहे, हे अमेरिकन संविधान सांगतं. आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, खुलेपणा, स्वातंत्र्य, मी जर माझी चूक असेल तर माझ्या चुकीसाठी दुसरा कोणी जबाबदार नाही, मीच जबाबदार. माझं उन्नती झाली तर उन्नतीसाठी माझे परिश्रम जबाबदार, त्याच्यासाठी कोणी मला पारितोषिक देण्याची गरज नाही, कोणी माझं कौतुक करण्याची गरज नाही, माझ्या हिमतीवर मी पुढे जाईल. हे जे मूल्य आहे हे अमेरिकन सोसायटीमध्ये, अमेरिकन समाजामध्ये रुजलेलं आहे आणि त्यामुळे तिथे प्रत्येक व्यक्ती जो आहे तो स्वतःच्या उन्नतीसाठी धडपडताना दिसतो. अमेरिकन संविधानाचं हे वैशिष्ट्य आहे की सर्वोच्च सुखाच्या प्राप्तीकरिता कोणत्याही आडकाठी विना त्याला मुभा देण्यात आलेले, त्याला स्वातंत्र्य देण्यात आले आणि ते संविधानानं लिखित स्वरूपात दिलेलं आहे. दुसरं जे संविधान आहे, महत्वाचं संविधान, अतिशय जुना, म्हणजे 1200 इसवी सन 1200 पासून त्याचा इतिहास आहे, ते युकेचं संविधान. ब्रिटन ज्याच्या जोखडामध्ये आपण होतो, ज्यांच्या गुलामीमध्ये आपण होतो, ब्रिटनचं संविधान अलिखित आहे, लिखित संविधान नाही. भारताचं संविधान जसं 395 कलम आणि 8 परिशिष्ट त्याचे, हे अशा प्रकारे एका विशिष्ट अशा व्हॉल्यूम मध्ये ते बंदिस्त आहे, तसं ब्रिटनचं संविधान हे लिखित संविधान नाही, बंदिस्त संविधान नाही. तर ब्रिटनचं संविधान मग कसं आहे, तर ब्रिटनचं संविधान हे अलिखित आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, कन्व्हेन्शन, कॉन्स्टिट्युशनल कन्व्हेन्शन ज्याला म्हणतात, संकेत, जे संवैधानिक संकेत आणि परंपरा, त्या देशामध्ये चालत आलेल्या चांगल्या परंपरा, ह्या परंपरा, कन्व्हेन्शन्स आणि लॉ, ह्या तिघांचा समुच्चय म्हणजे युकेचं संविधान. युकेच्या संविधानाचा सॉल काय आहे, प्राणतत्व काय आहे, आत्मा काय आहे, तर युकेच्या संविधानाचा आत्मा ज्याला म्हणू आपण तो आहे पार्लमेंटरिझम. संसदीयवाद, संसदत्ववाद म्हणजे काय, तर पार्लमेंटने केलेला कायदा जो आहे तो सर्वोच्च आहे. त्या देशामध्ये त्या देशाची घटनात्मक प्रमुख जरी राणी असेल तरी ही राणी सर्वोच्च नाही. संसदेने केलेला कायदा, पार्लमेंटने केलेला कायदा हा सर्वोच्च आहे. त्या देशामध्ये पार्लमेंटच्या कायद्याचं एक्झामिनेशन करण्याचा, त्या कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, पण न्यायालय कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. दुसरं प्राणतत्व आहे युकेच्या संविधानाचं, ते दुसरं प्राणतत्व आहे रूल ऑफ लॉ. कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही संस्थेला, कोणत्याही इन्स्टिट्यूटला कायद्याने विहित केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करण्याशिवाय कुठलीही गोष्ट करता येणार नाही. रूल ऑफ लॉ हे ब्रिटिश संविधानाचं दुसरं प्राणतत्व आहे. ब्रिटिश संविधानाचं तिसरं प्राणतत्व जे आहे ते तिसरं प्राणतत्व अशा प्रकारचं आहे की ज्याच्यामध्ये ह्युमॅनिटेरियन, इंटरनॅशनलिझम ज्याला म्हणतो आपण. इंटरनॅशनलिझम म्हणजे काय, तर जगामध्ये जे जे काही कन्व्हेन्शन्स तयार करण्यात आले, युनोनी केलेले कन्व्हेन्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये म्हणजे ह्युमन राईट्स चार्टर आहे, कन्व्हेन्शन फॉर रेशियल डिस्क्रिमिनेशन आहे, कन्व्हेन्शन फॉर इंटरनॅशनल पीस आहे, अशा प्रकारचे जागतिक स्तरावर बनवण्यात आलेले वेगवेगळे कायदे जे आहेत त्या कायद्याचा आदर करणारे यंत्रणा जी आहे ती ब्रिटननं उभी केलेली आहे. आणि चौथं प्राणतत्व आहे ब्रिटिशच्या घटनेचं, ते चौथं प्राणतत्व आहे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी, संवैधानिक नीतिमत्ता. संविधानाने ते निर्माण केलेलं आहे, संविधानाने ते बहाल केलेलं आहे. त्या संविधानाने विहित केलेल्या मार्गापासून मी कुठल्याही प्रकारे पदच्युत होणार नाही, त्यापासून ढळणार नाही, संविधानाचं काटेकोरपणे पालन करेल, हे चौथं प्राणतत्व ब्रिटिश पार्लमेंटने दिलेलं आहे. आणि ह्याचं प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब प्रत्येक ब्रिटिश नागरिकाच्या वर्तणुकीमध्ये आपल्याला दिसतात. प्रत्येक ब्रिटिश नागरिकाच्या वर्तणूक, आत्ताच नुकतीच व्हायरल झालेली क्लिप तुम्ही पाहिली असेल की ब्रिटनचा पंतप्रधान बोरिस जॉन्सन उभा राहून जेव्हा जोराजोरात बोलायला लागतो तेव्हा त्याला ब्रिटिश पार्लमेंटचा अध्यक्ष त्याला तंबी देतो की तू असशील पंतप्रधान ह्या देशाचा, परंतु ह्या सभागृहाचा प्रमुख मी आहे, तुला कायद्याचं पालन करूनच बोलावं लागेल. ही तंबी देण्याची धमक ब्रिटिश पार्लमेंट, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनने, ब्रिटिश संविधानाने त्या देशाच्या पार्लमेंटच्या अध्यक्षाला दिलेले आहे. त्याचं प्रतिबिंब जे आहे त्या अध्यक्षाच्या वर्तणुकीमध्ये आपल्याला दिसतं.
तर मित्र, तिसरं महत्वाचं संविधान जे आहे त्याची फारशी चर्चा होत नाही, त्या जपानचं. जे दोन, एक युरोप, एक अमेरिका आणि तिसरा आशिया खंडाचं मी आपल्याला उदाहरण देतो आहे. जपानचं जे संविधान 1947 साली लागू झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बच्या हल्ल्यामध्ये बेचिराग झालेल्या देशाने जेव्हा संविधान तयार केला तर त्या संविधानामध्ये सर्वोच्च महत्व कशाला देण्यात आले? जपानच्या संविधानाचं प्राणतत्व काय आहे? तर जपानच्या संविधानाचं प्राणतत्व आहे शांतता. जपानच्या संविधानाची जी प्रास्ताविका ज्याला म्हणून आपण, जसं आपण प्रास्ताविकेचं वाचन केलं, ह्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. जपानच्या संविधानाची प्रास्ताविका काय म्हणते? वी जपानीज पीपल, आम्ही जपानी लोक, डिझायर, अशी इच्छा धरतो की, असा निश्चय करतो की पीस फॉर ऑल टाइम एंड, पीस फॉर ऑल टाइम एंड आर डीपली कॉन्शियस ऑफ हाय आयडियल्स कंट्रोलिंग ह्युमन रिलेशनशिप. मानवी नातेसंबंध जपण्यासाठी जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, ह्यासाठी आमचं बिहेवियर जे आहे, आमची वर्तणूक जी आहे ती त्याप्रमाणे शांतता प्रस्थापित करण्यासाठी कामी यावी, त्याप्रमाणे आम्ही ठरवणार आहोत, करणार आहोत, असा निश्चय आम्ही करतो. आणि त्या अनुसरून जपानच्या संविधानाच्या कलम 9 मध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे की जपान हा देश समुद्र मार्गाने, एअरच्या मार्गाने, हवाई मार्गाने किंवा भूमीवरच्या मार्गाने कोणत्याही प्रकारे हल्ला करणारी युद्धशस्त्र बनवणार नाहीत, अशा प्रकारचा अंतर्भाव जपानच्या संविधानामध्ये करण्यात आलेले आहे. आणि त्यानुसार जपानी नागरिकाची वर्तणूक पाहिली, अत्यंत विनयशील जपानी कल्चर जर पाहिलं तर हे कल्चर जे आहे ते शांतता प्रस्थापित करणारं कल्चर आहे. जपानचं कल्चर जे आहे ते प्रगतीकडे जाणारं, युद्धरत न राहणारं, अशा प्रकारचं संविधानाचं प्रतिबिंब जपानी माणसाच्या वर्तणुकीमध्ये उमटलेलं आहे. तर मित्र, या 3 संविधानाची एक थोडक्यात ओळख करून दिल्यानंतर मी चौथ्या संविधानाकडे येतो, ते आहे भारताचं संविधान. भारताच्या संविधानाचं वैशिष्ट्य काय आहे? भारताच्या संविधानाचं सौल, पॉलिटिकल फिलॉसॉफी, भारताच्या संविधानाचा अंतरात्मा काय आहे? तर भारताच्या संविधानाचा अंतरात्मा जो आहे, आपण प्रास्ताविक वाचन केला की आम्ही भारताचे लोक, या देशामध्ये सामाजिक आणि राजनैतिक न्याय, श्रद्धा, उपासना, अभिव्यक्ती याचं स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानता, माणसामध्ये बंधुता आणि माणसाला सन्मानाने जगण्यासाठी लागणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा निश्चय करतो. तर भारतीय संविधानाचं प्राणतत्व आहे सोशल ट्रान्सफॉर्मेशन थ्रू पार्लिमेंटरी मीन्स, संसदीय मार्गाचा वापर करून, शांततामय मार्गाचा वापर करून या देशामध्ये न्याय प्रस्थापित करणे, स्वातंत्र्य प्रस्थापित करणे, समानता प्रस्थापित करणे, डिग्निटी ऑफ द ह्युमन बिंग, माणसाचा स्वाभिमान आणि माणसाचं ज्याला डिग्निटी म्हणतो आपण, आत्मसन्मान स्थापित करणे. कशाच्या माध्यमातून? तर एकमेकांमध्ये बंधुता प्रवर्धित करून, बंधुभावाच्या धाग्याने हा समाज जोडला जाऊन ह्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मान मिळेल, स्वाभिमान मिळेल, न्याय मिळेल, स्वातंत्र्य मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा निश्चय भारतीय संविधान करते.